नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. जण्या, काय रे मन्या, काय करतोस रे आजकाल तू? मन्या, मी MBBS करतोय. जण्या, तुला जेव्हा बघतो तेव्हा तू शेतात असतोस आणि MBBS कधी करतोस रे? मन्या, MBBS म्हणजे म्हशी बघत बघत शेती. मन्या, डॉक्टर, कालपासून खूप पोटात दुखतंय. डॉक्टर, तू जेवण कुठे करतोस? मन्या, साहेब, रोज हॉटेलात जेवतो. डॉक्टर, अरे बाबा, रोज हॉटेलमध्ये नको खात जाऊ. मन्या, ठीक आहे डॉक्टर साहेब, आतापासून पार्सल करून घरी आणून खाईन. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच भन्नाट विनोदासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तिचा फोन आला. खूप अडकत अडकत ती म्हणाली, विसरून जा मला. मी म्हणालो, आधी नाव तरी सांग, कोण आहेस तू? सिव्हिल इंजिनियर तर एवढे एकटे असतात की GFचा अर्थ पण त्यांच्या आयुष्यात ग्राउंड फ्लोअरच असतो. एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायको, या नवीन साडीत मी कशी दिसते? नवरा, कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी. जिच्या नुसत्या बसण्याने सोफा 6 इंच खाली जातो ती स्टेटस ठेवते, मुझे पलको पे बिठाले सजना. अवघड आहे बघ. एका मुलीने मागून स्कूटीने मला धडक दिली आणि मला बोलली, नालायका, मागे बघून चालता येत नाही का? मुलगी, माझ्या पोटात तुझ्या प्रेमाची निशाणी आहे. मुलगा, पण मी तर असं काहीच नाही केलं. मुलगी, अरे तू दुपारी समोसा दिला होतास ना, तो मी आत्ता खाल्ला. मुलगा, तुझ्या मायला जरा नीट सांगत जा ना, फाटली ना माझी. आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा, नाहीतर आम्ही पण टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो. पहिली मैत्रीण, जेव्हा तू नवरी बनशील तेव्हा मी तुला रडू देणार नाही. दुसरी मैत्रीण, का ग? पहिली मैत्रीण, कारण मेकअप खराब झाला तर तू भूतापेक्षा भयंकर दिसशील. तलवार पास होने से कुछ नहीं होता, तलवार चलाना भी आना चाहिए. असे स्टेटस टाकणारे माझे मित्र डॉक्टरने इंजेक्शन काढले की मोठमोठ्याने रडतात. बाहुबली 2 पाहिला आणि कळलं की कटप्पा वगैरे काही नाही. शेवटी सासू सुनेच्या भांडणात नवऱ्याचा हाकनाक बळी जातो. घरोघरी मातीच्या चुली, फुकटचा मेला बाहुबली. आर्चीची आई, ए कुठे निघालीस? आर्ची, परशाकडे. आर्चीची आई, अजून भूत उतरलं नाही काय परशाचं? आर्ची, आत्ता ग बया, बहिरी बिरी झाली का काय? म्या परसाकडे चालली आहे आणि तुला परशाकडे ऐकू येते. मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू? शीला चालले, शीला. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हाईप पण नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल.
तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.